राज्यात पेट्रोल डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन. राज्यात पेट्रोल डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते. परभणीत तर भली मोठी रांग लागलेली असताना चक्क पेट्रोल डिझेलचे ड्रम घेऊन हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल मिळेना झालेलं आहे, दुसरीकडे वाळू माफियांना तब्बल 25,000 रुपयांचे डिझेल विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतो आहे. त्यातच शेतकऱ्यांनी ज्यावेळी लागेल त्यावेळेसच पेट्रोल डिझेल घ्यावे, साठा करू नये असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेले आहे. भरणे यांनी पंढरी ते विठ्ठल दर्शनासाठी आले असता हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवून राज्यात धोधो पाऊस पडू दे असे साकडे त्यांनी पांडुरंगाला घातले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाईगडबड करू नये. यावेळेस पेट्रोल डिझेल लागेल त्यावेळेस घ्यावे, उगाच साठवणूक करू नये असे आवाहन भरणे यांनी केलं आहे. 100% खरं तर अवकाळी पाऊस, काही ठिकाणी अवकाळी पावसामुळं नुकसान झाले आणि काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे. शेती पाण्या वाचून शेती पिकं जळली जात आहेत. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जिथं अवकाळी पावसानं नुकसान झालं या बाबतीमध्ये कृषी विभाग आणि महसूल विभाग यांचे एकत्र अधिकारी जिथं जिथं पिकांचं नुकसान झालंय तिथे येऊन ते नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आम्ही आदेश त्या सर्वांना दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे आणि लवकरात लवकर हे पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईचं तो अहवाल आम्हाला प्राप्त होताच आम्ही ती राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. विदर्भ मराठवाड्यामध्ये इंधन टंचाई जाणवते. शेतकऱ्यांकडून सातबारा चेक करून किंवा आर्थिक चेक करून नियंत्रण ठेवण्यासाठी केलं जाते, पण शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या बाबतीमध्ये आम्ही सर्व कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत. खरं तर मी आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान करतो, विनंती करतो, कुठेही राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा अपुरा नाही आहे. साठा हा व्यवस्थित आहे, परंतु विनाकारण कुणीतरी अफवा पसरवतोय आणि विनाकारण त्याच्यामुळं रोजचा खप हा 20% त्या भागातला वाढलेला आहे. त्यामुळं अफवा पसरवल्यामुळं डिझेल पेट्रोल ह्याचा साठा व्यवस्थित असता आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका. डिझेल पेट्रोल हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित मिळेल. रांगा लावण्याची गरज नाही. नेहमीप्रमाणे तुम्ही पेट्रोल डिझेल भरा हे आपल्या माध्यमातून सांगतो आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका. इंदापूरमध्ये पाणी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.